शिवसेना मंत्र्यांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार। शिवसेना नेत्यांचा भाजपात प्रवेश करून घेतला जात असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज। भाजपकडून युती धर्म पाळला जात नसल्याचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना सुनावलं। उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने सुरुवात केली। तुम्ही कराल तर चालवून घ्यायचं आणि भाजपने केलं तर चालणार नाही, ही भूमिका योग्य नाही, फडणवीसांनी खडसावलं। मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे काही मंत्री होते। निवडणुकीची तयारी सुरू असल्याने काही मंत्री आले नाहीत। बावनकुळेंची माहिती, तर कुणीही नाराज नसल्याचं स्पष्टीकरण। शिंदेंच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार। आदित्य ठाकरे यांची एक्स पोस्ट, याला म्हणतात चोर मचाये शोर। आज परत कुणीतरी गावी जाणार, शिंदेंवरही साधला निशाणा। संजय शिरसाटांविरोधात निवडणूक लढवलेले राजू शिंदे भाजपामध्ये प्रवेश करणार। शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना। राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशावरून शिरसाट नाराज। भाजपाच्या यादीमध्ये अनुभवी आणि नवीन चेहरे असं मिश्र समीकरण दिसेल। लवकरच एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेऊ, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते आणि प्रवक्त्यांवर डिझाईन बॉक्सची नजर। नेते आणि प्रवक्ते माध्यमांना काय प्रतिक्रिया देणार हे आता नरेश अरोरा ठरवणार। निवडणुकीच्या तोंडावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना नेत्यांची कोंडी। दारू पार्टीमुळे गाजलेल्या वांद्रेतल्या इव्हेंटला आशिष शेलारांची उपस्थिती। इव्हेंटमध्ये शेलार असल्याचा फोटो अखिल चित्रेंकडून पोस्ट। किल्ले अडवा, अड्डे बनवा, सांस्कृतिक मंत्रालयाचं नवं धोरण, चित्रेंची टीका। नागपुरात काँग्रेस अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर। बुटीबोरी नगराध्यक्षपदासाठी पक्षाचा एबी फॉर्म पोहोचलाच नाही। सुनील केदार यांनी आरएसएसच्या सुमित मेंढे यांना समर्थन दिल्याचा नाराज पदाधिकाऱ्यांचा आरोप। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका, सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगासह राज्य सरकारला सुनावलं। न्यायालयाच्या अधिकाराची परीक्षा घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे खडेबोल। बीडमधल्या उदंड वडगावात शेतीच्या वादातनं मोठा राडा। लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रानं हल्ला, 4 जण गंभीर जखमी। मारहाणीचा व्हिडिओ समोर। थंडीचा कडाका उद्यापासून कमी व्हायचा अंदाज। 22 नोव्हेंबर नंतर राज्याच्या काही भागात पुन्हा पावसाची शक्यता। मुंबईचा पारा वाढण्याचा अंदाज। आंध्र प्रदेशात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 6 नक्षलवाद्यांचा खात्मा। 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवादी कमांडर हिडमा आणि त्याची पत्नी राजक्का ठार। दहशतवादी डॉक्टर उमर नबीचा नवा व्हिडिओ उघड। दिल्लीतल्या कार स्फोटाच्या काही तास आधी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहिती। व्हिडिओमध्ये सुसाईड बॉम्बिंगचं नबीकडून समर्थन। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतून 3घांना पकडलं। 3घंही उच्च शिक्षित तरुण एका ॲपद्वारे आरोपीच्या होते संपर्कात। दिल्लीत नेऊन 3घांची उच्चस्तरीय चौकशी सुरू।